दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर सगळ्या राज्याचे मुख्य सचिव आपापल्या मुख्यमंत्र्यांना बैठकीतल्या निर्णयाची माहिती देतील। देशातील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाची तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातही जय्यत तयारी सुरू झाली आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे, गाईडलाईन्सची प्रतीक्षा आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच दिल्लीमधली ही बैठक अत्यंत महत्त्वाची अशी समजली जाते आहे। मुख्य सचिव देखील या सगळ्या राज्यांचे आपल्याला या बैठकीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि प्रामुख्याने कशा पद्धतीने हे मॉक ड्रिल व्हावे, कुठे व्हावेत आणि कोण यामध्ये सहभागी व्हावं, कशा प्रकारे प्रशासकीय यंत्रणा देखील यामध्ये सहभागी होऊ शकते, या संदर्भातली सगळी ब्रीफिंग जी आहेत ती आपल्याला केंद्रीय गृह सचिव हे करताना पाहायला मिळत आहेत। आणि एकूणच हे ब्रीफिंग झाल्यानंतर मुख्य सचिव ह्या बैठकीनंतर सर्व राज्यातली मुख्यमंत्री असतील किंवा मग आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भातलं ब्रीफिंग देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे। एकूणच आज चौंडी इथं मंत्री परिषदेची बैठक आणि त्याच वेळी कदाचित या संदर्भातली ब्रीफिंग जी आहे ती दिली जाऊ शकते आणि या बैठकीनंतर एकूणच जे मंत्री आहेत त्यांना देखील काही सूचना ज्या आहेत त्या दिल्या गेल्या जाऊ शकतात। एकूणच 244 जिल्हे आहेत आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या मॉक ड्रिल संदर्भातली तयारी जी आहे ती आपल्याला होताना दिसते। निश्चित अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।